जिंदाबाद ओबीसी मोर्चा जिंदाबाद जिंदाबाद ओबीसी मोर्चा जिंदाबाद जिंदाबाद भारत मुक्ती मोर्चा जिंदाबाद जिंदाबाद ओबीसीची जाती न्याय जनगणना झालीच पाहिजे ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करत भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मागासवर्गीय मोर्चाच्या वतीने देशव्यापी आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आलं आहे। या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात 13 मार्च 2026 रोजी देशातील 725 जिल्ह्यांमध्ये निदर्शनं करण्यात आली। झालीच पाहिजे ओबीसीची जात न्याय जनगणना झालीच पाहिजे ओबीसीची जात न्याय जनगणना झालीच पाहिजे यूजीसी मजबूत करो यूजीसी मजबूत करो यूजीसी मजबूत करो 2011 नंतर लागलेलं शिक्षकांना लावलेली टीएटी 2011 नंतर आधीच्या शिक्षकांची टीएटी 2011 पूर्वीच्या शिक्षकांची टीएटी याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला। केंद्र सरकारने 2027च्या जनगणनेत जातनिहाय ओबीसी जनगणनेचा निर्णय जाहीर केला असला तरी जनगणनेच्या अधिसूचनेत ओबीसी जातीचा स्तंभ समाविष्ट करण्यात आलेला नाही। त्यामुळे ओबीसी समाजाची फसवणूक होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। 1947 मध्ये भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतर या भारतामध्ये पहिली जनगणना 1951 मध्ये झाली आणि ह्या 1951च्या जनगणनेमध्ये ओबीसीना त्या जनगणनेमधून डावलण्यात आलं आणि स्वतंत्र भारतामध्ये ओबीसीना स्वतंत्र भारतामध्ये मिळणारे जे हक्क अधिकार होते ते हक्क अधिकार डावलण्यात आले। त्यामुळे गेली 75 वर्ष या देशामध्ये ओबीसीना स्वातंत्र्याचा हक्क आणि अधिकार मिळालेला नाही। की काँग्रेस भाजप हे दोन्ही मनुवादी पार्टी आहेत ते कधीही तुमची जनगणना करणार नाही। तेव्हा ओबीसीने विचार करायला पाहिजे आजपासून की ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या मनुवादी पार्ट्यांना एकही मत देता कामा नये। त्यासाठी बहुजन समाजाचे पक्ष आहेत इथे त्या पक्षांच्या बॅनर खाली उभं राहून आपली सत्ता केंद्रामध्ये राज्यामध्ये आणून आपणच ती जनगणना केली पाहिजे आणि आपण ह्या मनुवादी सरकारला आपण जी ताकद दाखवायची आहे ती रस्त्यावरची ताकद चालत नाही, तर खरी ताकद जी आहे ती मतदानाची ताकद आहे आणि मतदानाच्या ताकदीवरच या मनुवाद्यांना आम्ही गाडू शकतो आणि या बहुजन समाज सत्ता आणू शकतो। राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन देशभर राबवण्यात येत असून जनगणनेत ओबीसी आणि सर्व जातींचे स्वतंत्र स्तंभ समाविष्ट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या देशातील ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचं टाळलेलं आहे। ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी याची मागणी देशभरात सुरू आहे, परंतु सरकार होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसीच्या नावाचा कॉलमच त्यांनी गायब केलेला आहे। याचा अर्थ ओबीसीची जातीनिहाय जनगणना करणं हे सरकारच्या जीवावर आलेलं आहे आणि ओबीसीसाठी तो एक मोठा धोका आहे। यासाठी हे जनआंदोलन आहे। दुसरी गोष्ट यूजीसीचा मुद्दा आहे। युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन भारतातल्या ज्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत, विद्यापीठं आहेत, खाजगी संस्था आहेत, मेडिकल कॉलेज आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, तत्सम ज्या काही संस्था आहेत मोठ्या पीजी करणारे विद्यार्थी आहेत, ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांवर जातीय भेदभावातून अन्याय होत आहे।